मित्रहो नमस्कार, शुभ सकाळ। मी रोहिदास पिलाने माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण चाललो आहोत मावळातील मुळशी तालुक्यात असलेलं पवना धरणाच्या जलाशयात वसलेलं एक प्राचीन मंदिर पाहायला, अर्थात वाघेश्वर मंदिराला भेट द्यायला। मुंबई पुणे हायवेलगतच कामशेत गावाजवळ जाणाऱ्या रस्त्यावर मी उभा आहे आणि इथूनच सर्व्हिस रोडने खाली जाऊन आपल्याला डावीकडे पवनानगरकडे जायचं आहे। सर्व्हिस रोडने खाली आल्यावर पुलाखालनं उजवीकडे कामशेत गावाकडे रस्ता जातो। इथूनच डाव्या बाजूला वळून आपल्याला पवना डॅम मार्गे पुढे पौडच्या दिशेने जावं लागतं। या निसर्गरम्य रस्त्याने प्रवास करून पुढे गेल्यास आपल्याला वाटेत एक सुंदर असं शिवमंदिर दिसतं। श्री केदारनाथ महादेव मंदिर असं या शिवालयाचं नाव आहे। मावळ तालुक्यात चिखलसे गावातील बौरखिंडीजवळ रस्त्याच्या मधोमध असणारं हे मंदिर सर्वांचं लक्ष अगदी सहज वेधून घेतं। चला आपणही हे केदारनाथ मंदिर पाहू आणि आज जाऊन शंभू महादेवाचं दर्शनसुद्धा घेऊ। गणपती बाप्पा मोरया। हर हर महादेव। ओम नमः शिवाय। शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता पुढील प्रवासासाठी निघत आहोत। समोर दिसणाऱ्या सुंदर अशा या बौरखिंडीतून पुढे गेल्यानंतर आपल्याला नागमोडी वळणाचा घाट रस्ता लागतो। घाट उतरल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या खालनं हा रस्ता पुढे पवनानगरला जातो। आपण पवनानगर येथील काले गावात पोचलो आहोत। या गावापासून पुढे साधारण 1.5-2 किलोमीटर अंतरावर पवना डॅम आहे। पुणे ते पवनानगर 50 किलोमीटर आणि पवनानगरवरनं वाघेश्वर मंदिराचे अंतर 12 किलोमीटर आहे। कालेगावावरून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक नाका लागतो। तेथील उजव्या बाजूचा एक रस्ता सरळ लोणावळ्याला जातो आणि डाव्या बाजूचा रस्ता पौडच्या दिशेने जातो। पवना डॅमच्या अलीकडील लोणावळ्यापर्यंतचा हा संपूर्ण भाग मावळ तालुक्यात येतो आणि पलीकडचा भाग पौडकडे जाणारा जो रस्ता आहे तो संपूर्ण मुळशी तालुक्यात येतो। आपल्याला याच डाव्या बाजूने पौडकडे जाणाऱ्या रस्त्याने मुळशी तालुक्यातील वाघेश्वर येथे जायचं आहे। समोर आपल्याला पवना डॅम दिसत आहे। येथून आपल्या उजव्या बाजूला मावळ तर डाव्या बाजूला मुळशी तालुका लागतो। अनेक गडकिल्ल्यांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात अगदी निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या पवना धरणाचे हे विहंगम दृश्य। पावसाळ्यात हे धरण ओव्हरफ्लो झाल्यावर दुथडी भरून वाहणाऱ्या या पवना नदीचे रूप काही वेगळेच असते। धरणाच्या मागे जलाशयाच्या काठावर असणारा हा तुंग किल्ला, यालाच कठीणगड असेही म्हणतात। वाटेत थांबून मी या धरण परिसराचे चित्रीकरण करत आहे। रस्त्याच्या डाव्या बाजूलाच समोर आपल्याला तिकोना किल्ल्याचे सुद्धा दर्शन होते। आपणास समोर जो दिसतोय तोच आहे तिकोना उर्फ वितंडगड। याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण ब्राह्मणोली या गावाजवळ पोचतो। या पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिकोना गावाच्या पुढे जेवण नावाचे गाव आहे। याच गावाजवळ असणारे वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी आपण चाललो आहोत। समोर दिसणाऱ्या धरणाच्या गेटच्या बाजूला एक घाट चढून गेल्यावर आपणास तिकोना गाव लागते। याच गावात प्रसिद्ध असा तिकोना किल्ला आहे। याच पौड रस्त्यावर तिकोना गावाच्या पुढे साधारण 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला काशिक नावाचे गाव लागते। मुळशी तालुक्यातील या काशिक गावावरनं आपल्याला उजवीकडे वाघेश्वरला जाण्यासाठी वळावे लागते। या फाट्यावरनं वाघेश्वरचं मंदिर साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे। जेवण गावाच्या पुढे आपण जाधववाडी फाट्यापर्यंत पोचलो आहोत।
हाच रस्ता पुढे शिलीम आणि तुंग किल्ल्याकडे जातो. जाधववाडी फाट्याच्या पुढे जवळच नदीचा एक पूल ओलांडल्यानंतर आपण पोचतो ते वाघेश्वर गावाजवळ. पूल क्रॉस केल्यावर येथे समोरच आपल्याला वाघेश्वर नावाची पाटी दिसते. येथूनच आपल्याला उजवीकडे वळायचे आहे. मुख्य रस्त्यावरनं साधारणतः 300 मीटर आत आल्यावर आपल्याला पुन्हा उजवीकडे वाघेश्वर मंदिरासाठी वळायचं आहे. येथे समोर जे आपल्याला मंदिर दिसत आहे ते आहे नव्याने जीर्णोद्धार झालेले वाघेश्वर मंदिर. मूळ प्राचीन मंदिर कायम पाण्यात असल्याकारणाने ग्रामस्थांनी पूजेसाठी आणि दर्शनासाठी हे नवीन मंदिर बांधलेले आहे. या मंदिरात आपण जाणारच आहोत. त्यापूर्वी आपण चाललो आहोत पवना नदीच्या धरण क्षेत्रात 9 महिने पाण्याखाली असणाऱ्या वाघेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. या मंदिरापर्यंत जाण्याचा संपूर्ण मार्ग कच्चा आणि खडकाळ आहे. मित्र हो, नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अगदी खास आहे. मी आलो आहे मावळात, पवन मावळात. या पवना नदीच्या डॅमच्या पाठीमागे जो जलाशय आहे त्या जलाशयामधलं एक मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते मंदिर आहे वाघेश्वर मंदिर. पाणी आटल्यानंतरच या मंदिरात आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. हे मंदिर जवळपास 9 महिने पाण्यात असतं. पाठीमागा जो दिसतोय तो आहे तिकोना किल्ला आणि या बाजूला इथे मागे जो असा लांब सुळका दिसतोय तो आहे तुंग किल्ला. असं दोन्ही बाजूला 2 किल्ले असणाऱ्या मधल्या या डॅमच्या पात्रात हे सुंदर असं मंदिर आहे. या वाघेश्वराच्या दर्शनासाठी आपण आज इथे आलो आहोत. चला तर तुम्हाला हे वाघेश्वराचं मंदिर आणि इथला परिसर दाखवतो. हर हर महादेव. मित्रो, पुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतातील पवना धरणाच्या या पाणलोट क्षेत्रात असणारं हे पुरातन मंदिर पावसाळा आणि नंतरचे 4 महिने असे 8 महिने पाण्याखाली असतं. येथील पाणी ओसरल्यानंतरच जमीन कोरडी झाल्यावर भाविकांना दर्शनासाठी खुलं होतं. यंदा मार्च महिन्यात भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं झालं आहे. उत्तम स्थापत्यकलेचा नमुना असणारं हे हेमांडपंथी वाघेश्वर मंदिर सुमारे 800 वर्ष जुनं आहे. 1965 साली पवना नदीवर इथे धरण बांधण्यात आलं. धरणाचा पाणीसाठा वाढत गेला आणि हे मंदिर दरवर्षी पाण्याखाली जात राहिलं. संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या पुरातन मंदिराची फारच पडझड झालेली आहे. या मंदिराचा फक्त मूळ ढाचा आणि आजूबाजूच्या भिंतींचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. येथे सापडलेल्या काही शिलालेखांवरून हे मंदिर 11व्या शतकातले असावे असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. मंदिराचा कळस जरी ढासळला असला तरी गाभारा मात्र सुस्थितीत आहे. कोकण सिंधुदुर्ग मोहीम फत्ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज येथे वाघेश्वराच्या दर्शनासाठी आले होते असं इतिहासकार सांगतात. जाणकारांच्या मते महाराज मावळातील गडकिल्ल्यांच्या भेटीसाठी आले असता वाघेश्वराच्या दर्शनाला येत असत. असा या वाघेश्वर मंदिराचा छत्रपती शिवरायांशी थेट संबंध आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हे ऐतिहासिक प्राचीन वाघेश्वर मंदिर पर्यटकांचे सुद्धा एक आकर्षक ठिकाण आहे. मित्र, पवना नदीचं पात्र आहे, बॅकवॉटर आहे. डॅमच्या मागचा परिसर आहे सगळा, ज्याला आपण जलाशय म्हणतो. पावसाळ्यात हा फुगवटा खूप वरपर्यंत येतो आणि हे मंदिर पूर्ण पाण्यात जातं. आणि पुढे जानेवारी फेब्रुवारीपासून जेव्हा पाणी ओसरायला सुरुवात होते तेव्हा हे मंदिर हळूहळू दिसायला लागतं. आता हा एप्रिल महिना आहे, बरंचसं पाणी इथलं आटलं आहे आणि त्यामुळे हे मंदिर पाण्यातून वर आलेलं आहे. चला मी मंदिर तुम्हाला जवळून दाखवतो. थोडं भग्नावस्थेत आहे मंदिर आहे, कारण 9 महिने कायम पाण्याखाली असतं. त्याच्यामुळे याची डागडुजी जरी केली तरी ती टिकत नाही. मंदिराचे अवशेष आहेत का इथे. खूप पुरातन असं मंदिर आहे हे.
हा भग्नावस्थेत असलेला नंदी आहे। या नंदीची जरी पडझड झाली असली तरीसुद्धा आकार आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतोय। या आजूबाजूला मंदिराचेच काही अवशेष आहेत। त्यावेळेचं हे कोरीव काम अगदी स्पष्ट दिसतं आपल्याला। प्रवेशद्वारावर आपल्याला देवीची मूर्ती दिसते। अगदी पडझड झालेली मंदिराची। चला मी तुम्हाला आतून मंदिर दाखवतो। हर हर महादेव। स्वयंभू अशी शंकराची पिंड इथे। शिवशक्ती आपण जसं म्हणतो तसं पार्वतीचं रूप असलेली ही मूर्ती समोर। हा गाभारा आहे आणि वरती हा कळसाचा भाग आहे। खूप पुरातन मंदिर आहे। नऊ महिने पाण्यात असणार हे मंदिर। पडझड जरी झालेली असली तरी सुद्धा पिंड मात्र स्वयंभू कायम आहे। संपूर्ण दगडी बांधकाम आहे। एकावर एक रचलेले हे दगडी खांब इतके पाण्यात असून सुद्धा मजबूत आहेत। या वाघेश्वर मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। अगदी पवना जलाशयामध्ये वसलेलं हे मंदिर, आजूबाजूला गडकिल्ल्याने वेढलेलं। समोर आपल्याला दिसतोय तुंग किल्ला। उत्तुंग असं एक टोक दिसतंय ना, त्यावरूनच त्याला तुंग किल्ला असं नाव दिलेलं आहे। हा समोर दिसतोय तो पवनाचा जलाशय आहे। तसंच इथे समोर आपण दूरवर जे पाहतोय त्या जलाशयाच्या पलीकडे तो आहे लोहगड आणि त्याला जोडून असलेला विसापूर फोर्ट। डाव्या बाजूला लोहगड दिसतोय आणि उजव्या बाजूला विसापूर फोर्ट। मध्ये जी दरी दिसते ती आहे शेलार खिंड आणि हा तिकोना किल्ला। डोंगराच्या माथ्याचा म्हणजे बालेकिल्लाचा आकार त्रिकोणी असल्यामुळे या किल्ल्याला तिकोना असं नाव देण्यात आलेलं आहे। खूप छान सुंदर निवांत हिरवागार परिसर आहे मित्रांनो। इथे पाण्यात किनाऱ्यावर एक पिंड आपल्याला दिसते आणि हा परिसर जर आपण पाहिला तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। इथे पायऱ्या दिसत आहेत। इथे छोटेखानी बुरुज जसे असतात त्या प्रकारचं हे प्रवेशद्वार दिसतंय आणि ह्या दिसणाऱ्या पायऱ्यांवरनच पूर्वी दर्शनासाठी जात असत। फार प्राचीन मंदिर आहे मित्रांनो हे, पवना नदीच्या काठी असलेलं। चला हा मंदिर परिसर आपण आता फिरलो आहोत। मंदिरात शंकराचं दर्शन सुद्धा घेतलंय वाघेश्वराचं
आणि आता आपण परतीच्या प्रवासाला जाऊया. मित्रहो, आपण जे समोर पाहतोय ते नदीपात्रापासून दूर उंच अशा ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेलं श्री वागेश्वराचंच मंदिर. भाविकांना 12ही महिने देवाचं दर्शन घेता यावं याच उद्देशाने पाण्यातील जुन्या मंदिराचा या नवीन ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. चला आपण या नवीन मंदिरात जाऊन श्री वागेश्वराचं दर्शन घेऊया. बोला हर हर महादेव. मित्र, खूप दिवसापासून या वागेश्वर मंदिराबद्दल मी ऐकत आलो आहे आणि इच्छा होती एक इथे भेट द्यायची. म्हणून मी PCMC आमच्या रावेतवरनं साधारणतः 60-65 किलोमीटर प्रवास करून इथे मंदिरात दर्शनासाठी आणि हा परिसर पाहण्यासाठी खास आलो आहे. खूप छान निसर्गरम्य परिसर आहे. अगदी कोसो दूर, इथे कोण जास्त काय वर्दळ दिसत नाही, फक्त मी आणि मीच. आणि या शंकर महादेवाच्या सहवासात खूप असं प्राचीन मंदिर मला पाहायला मिळालं. भाग्य आहे माझं. मित्र, माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास हे वागेश्वर मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला. इथला परिसर आपण पाहिलात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. निसर्गात फिरा, छंद जोपासा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बोला हर हर महादेव.